हॅलो मैत्रिणींनो, जय गजानन. मी ज्योती. आज मी तुम्हाला पालक भजी करून दाखवणार आहे. तर हे बघा, मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे व पालकची एक गट्टी घेऊन तिला चांगलं चिरून निवडून धुवून घेतलेलं आहे. बघा, पालकची एक गट्टी व यामध्ये लसूण व हिरवी मिरची, जिरं असं आपण फिरवून घेतलेलं आहे. तर हे बघा, आपण आता पालक भजी करणार आहोत. बेसन पिठामध्ये मी हळद, मीठ व सोडा टाकून घेतलेला आहे व आपण आता ते भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपण ते व्यवस्थित भिजवूया. मिक्सर पण छान असे स्वच्छ धुवून राहिलेला भाग आपला मिरची लसूणचा तो पण काढून घेऊया व छान असं पीठ भिजवून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग आपण त्याला हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करू. हे बघा मैत्रिणींनो, हे माझ्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या काल थोडा हवा आली तर पडल्या, तर मी त्याचं पण कसं करतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे. मला जसा शॉपमध्ये काम तर खूप आहे. काल मी गेले नव्हते कारण लाईटच नव्हती आमच्या अहिल्यानगरमध्ये, पण मी आज लवकरच जाणार आहे. आता मुलांसाठी मी पालक भजी व मिस्टरांसाठी करत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. हे बघा, आणि मी मगापासूनच पालक धुवून चिरून ठेवलेला. आता गॅस ऑन करूया, गॅसकडे जाऊया व एक तेल तापायला थोडा वेळ लागेल. अजून तेल तापलं नाही आपलं. खूप सुंदर असे लागतात मैत्रिणींनो हे पालक भजी. याच्यासोबत तुम्ही सॉसची चटणी वगैरे काही खाल्लं तर ते पण खूप सुंदर लागते. ही माझी तळण्याचीच कढाई आहे, कारण मी हिला फक्त तळण्यासाठी यूज करते. कारण माझ्या कढाई तुम्ही बघितलेलं असेल, इतर हिच्यामध्ये खूप स्वच्छ व सुंदर अशा कढाई आहेत माझ्या, पण ही आम्ही फक्त तळण्यासाठीच वापरतो. कारण ॲक्च्युली ह्या कढाईचं लेमच खराब आलेलं होतं. मग माझ्या सासूबाई म्हटल्या आपण हिला फक्त याच्यासाठीच यूज करूया, म्हणून आम्ही फक्त तिला तळण्यासाठीच यूज करतो. कारण ती किती पण घासली तरी स्वच्छ होत नाही. मी फेरीवाल्याकडून आपल्या हातातल्या बांगड्या असतात मेटलच्या वगैरे काही पितळी, त्याच्यावर घेतलेली ती कढाई. तर आपण आता एक एक करून असे पालक भजी सोडूया. हे बघा, तेल तसं थोडं तापलेलं आहे. तुम्ही कुठलं तेल वापरतात मैत्रिणींनो ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि जेमिनी सोयाबीन वापरतो खाण्यासाठी व तळण्यासाठी. सोयाबीन हे आपल्या शरीरामध्ये जायलाच पाहिजे. आपण असं ते खात नाही म्हणून मी त्याचंच तेल वापरते, कारण तिच्यामध्ये लोह खूप असतो.
त्यासाठी ते तेल आरोग्यासाठी चांगलं असतं, तिच्याने खोकला वगैरे पण येत नाही. आणि माझं हे मागचं परवाच्या दिवशी माझ्याकडं कुलधर्माची आरती होती, तर तेल उरलेलं होतं म्हणून मी हे तेलाचा यूज करण्यासाठी पालक भाजी त्यामध्ये तळत आहे. हे बघा मैत्रिणींनो, किती छान आपले हे पालक भाजी तळून होत आहे. तर आपण ते आता पलटवूया. आज मुलांना पण सुट्टी आहे, रविवार आहे आज. मिस्टरांना पण थोडं उशिरा जायचं आहे कामाला. म्हटलं चला करूया पालक भाजी. मग तसं आपल्याला भरपूर काम आहे. मी कटिंग खूप आणलेलं आहे घरी. बघते आता कसं ॲडजस्ट होतं ते. तर हे बघा मैत्रिणींनो, किती छान असे सुंदर आपले हे पालक भाजी तयार झालेले. तर आपण आता गजूला आवाज देऊ. सर गजूला विचारले पालक भाजी दीदी अजून खालती आलेली. दीदीचं आवरणं चालू आहे. दीदी आली का नक्की दीदीला पण मी विचारेल कसे झाले म्हणून. आता मी गजूला आवाज देते. गजानन चल, भजे खातो ना आपण. आता गजूला भजे देऊन सण विचारूया. आपण थोडा गॅस कमी करूया. आमच्या इथं अहिल्यानगरला मैत्रिणींनो फक्त पालक मिळतो व शेपूची गड्डी वेगळी मिळते. तर तुम्ही सांगा की तुमच्या इथं कसा पालक मिळतो, कारण मी खांद्याची आहे, पाचोऱ्या येथील. तर माझ्या माहेरी शेपू व पालक एकत्र मिळतो व तो आहे. त्याची भाजी इतकी सुंदर लागते की ती मी माहेरी गेली का अजून आईला सांगते की व वहिनीला पण सांगते की मला पालकची भाजी, पोकळ्याची भाजी खायची, व ती इतकी सुंदर लागते. माझ्या आई व वहिनी खूप सुंदर अशा प्रकारे ती भाजी करतात. पण आमच्या इकडं फक्त पालक भजी पालक मिळतो. मग त्याचे आपल्याला भजेच खायला लागतात. याचं पालक पनीर वगैरे होऊ शकतं, पण चवीला हा पालक इतका चांगला नसतो. जसा खांद्याचा पालक लागतो तसा हा इतकी चांगला लागत नाही. आमच्या इथं नुसत्या 2 शेपूच्या काड्या त्या पालकामध्ये असतात, तरी ते भाजी इतकी स्वादिष्ट व सुंदर होते की दिवसभर आपण नुसते ते शेपूचे ढेकर द्यावे असं होतं. तर जो कोणी खांद्याचं असेल त्याने मला नक्की कमेंट करा की तुम्ही ती पालकची भाजी खातात का. मी तर खूप मिस करते. आणि माझं नेमकं वर्षातून एकच वेळा माहेरी जाऊन होतं, कारण मुलांच्या शिक्षणामुळे व खूप लांब असल्यामुळे जसं लग्न झालं तसं फक्त वर्षातून एक वेळा जाते. माझे वडील होते तेव्हा मी 2 वेळा जायचे. वडील वारल्यापासून व मुलांच्या शिक्षणापासून व वर्षातून एकच वेळा जाऊन होतं. भाऊ, भाऊजाई, आई सर्व मला बोलवतात, पण काय होतं आपल्या शॉपमुळे आणि आपल्या रोजच्या रुटीनमुळे आपल्याला कुठंच जाता येत नाही मैत्रिणींना. तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गजू हे बघा किती सुंदर असे भजे होत आहेत आपले. येतोय का? हां, एक भजा घे, एक भजा घे. मोठा घे ना, मोठा. बघा
चांगलं आलं. मस्त आलं. गजूला भजी आवडले. तर मैत्रिणींनो नक्की मला सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचे भजी करता. एक कांदे भजी असतात, बटाटा भजी असतात, पालक भजी असतात. घे गजू हिच्यामध्ये प्लेटमध्ये. चला मैत्रिणींनो, धन्यवाद.